अगं लेक शिकवायची असती ती लग्नाच्या बाजारात भाव वाढवाय नाही, तिला तिच्या पायावर उभं राहता यावं म्हणून शिकवायची असती. एकदा मायावर विश्वास ठेवून बघा की, तुमचं नाव नाही खाली पडू देणार मी. अभिनय चांगला आहे, परफॉर्मन्स प्रेझेंटेशन मस्त कमाल, पण आम्ही थोडं फेअर लुक बघतोय. कमाल, सुंदर अभिनय केलाय, पण आमच्या मागील दोन सिरियलने ना एक स्टँडर्ड सेट करून ठेवलाय. सो त्यामुळे आम्हाला एक व्हिलेज फेअर हवाय, एक एक मॉडर्न लुक हवाय. बाकी कमाल. मी इम्प्रेस झालो तुमचा अभिनय पाहून. ज्या पद्धतीने कॅरेक्टर लिहिले गेले त्या पद्धतीने तुम्ही परफॉर्म केलेला आहे. परंतु हे दोघं जसं बोलले तसं आम्ही एक उजळ चेहरा पाहतोय. बाकी ओके, थँक्यू. आम्ही थोडं फेअर लुक बघतोय. मागील दोन सिरियलने ना एक स्टँडर्ड सेट करून चेहरा पाहतोय. मॉडर्न मागील दोन सिरियल ना एक स्टँडर्ड सेट करून एक एक व्हिलेज मॉडर्न फेअर हवाय. एक मागील दोन सिरियल ना एक स्टँडर्ड व्हिलेज फेअर हवाय. आम्ही थोडं फेअर लुक बघतोय. उजळ व्हिलेज चेहरा पाहतोय. फेअर व्हिलेज एक उजळ चेहरा पाहतोय. तर अहो मी अभिनेत्री आहे ना, मग माझं ऑडिशन माझ्या ऍक्टिंगवर डिपेंड नसून माझ्या रंगावर डिपेंड काय आहे? अहो इतकी वर्ष नाटक केलं, वर्कशॉप्स केले, हजारो रिजेक्शन पचवले, पण त्या सगळ्याचा उपयोग काय? फक्त एका फेअर लुक पाहिजे या वाक्यावर सगळं संपतं. मग अभिनयाची तयारी करण्यात चूक झाली का माझी? मी अभिनयाची प्रॅक्टिस करण्याऐवजी गोरं कसं व्हावं याची प्रॅक्टिस करायला हवी होती का सर? नाही, कधी कधी असं वाटतं की या शर्यतीत एकदाच उतरावं, करून बघावं ते ट्रीटमेंट, एखादं क्रीम, फिल्टर, काय जे असेल ते करून बघावं. पण या सगळ्यात ना मला एक भीती वाटते सर, की कदाचित हे सगळं करून मी गोरी होईलही, पण या सगळ्यात मी स्वतःलाच गमावलं तर? नाही सर, तुम्ही म्हणता ना की तुम्हाला ग्रामीण लुक हवाय. खरंच तुम्ही गाव पाहिलंय का? हा, शेतात काम करणाऱ्या बायका, विहिरीवरून पाणी आणणाऱ्या पोरी, मातीत काम करणारी माणसं यांचा रंग पाहिलाय कधी? मग पडद्यावर गाव दाखवताना गावाचा रंग का बदलला जातो? का प्रेक्षक येऊन सांगतात तुम्हाला की आम्हाला फक्त फेअर लुकचेच ऍक्टर्स बघायचेत? नाही ना. मग हा प्रश्न प्रेक्षकांचा आहे की तुमच्या मनात वर्षानुवर्ष बसलेल्या सौंदर्याच्या कल्पनेचा? गावाला गोरं करू नका सर, गावाला खरं राहू द्या. अमृता, पुढे सिरियलमध्ये अजून काही ट्रॅक्स निघणार आहेत, तेव्हा नक्की कळवेल. ठीक आहे, थँक्यू. गावाचा एकच रंग नसतो, तिथेही प्रत्येक रंगाची माणसं असतातच. पण अभिनयापेक्षा रंगाला महत्त्व दिलं जात असेल तर कलाकार म्हणून आम्ही नक्की काय सिद्ध करायचं?